नाही 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 आडवी काढा उभी नका काढू 2 मिनिट ही जर हातात धर 2 मिनिट हातात धर म्हणजे भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय मजदूर संघाचा जय असो, भारतीय मजदूर संघाचा जय असो, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा जय असो, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा जय असो। देश के हित में करेंगे काम, काम करेंगे पूरा दाम, देश के हित में करेंगे काम काम करेंगे पूरा दाम। और बीएमएस की क्या पहचान, त्याग तपस्या और बलिदान, और बीएमएस की क्या पहचान, त्याग तपस्या और बलिदान। आई वांट जस्टिस, I want justice. I want justice, 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 I want Justice. फक्त बाईट छोटे सेपरेट आज सुरक्षा रक्षक महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खरं मी या ठिकाणी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याच्या वतीने खरं अभिनंदन करेन की असं आंदोलन हे तुम्ही केलेलं आहे। आणि खरं तर या आंदोलनाचा विषय जो आहे, काल एक मीटिंग दिली होती, या मीटिंगमध्ये काही लेबर ऑफिसर, काही लेबर असिस्टंट लेबर कमिशनर असे या मीटिंगला या ठिकाणी हजर होते, परंतु आमचे कोणाचेही प्रश्न ते त्यांनी समजून न घेता त्या मीटिंगमधून ते निघून गेलेले आहेत। आणि ते मीटिंगमधून निघून गेल्यामुळे आमचे सर्व सुरक्षा रक्षक हे नाराज झाले, आमचे सर्व पदाधिकारी नाराज झाले आणि त्याची आज उपोषणामध्ये त्याचं परिवर्तन झालं। आणि त्यामुळे उपोषण जे आज झालं, मी समजतो की उपोषणाची वेळ येता कामा नये, पण केवळ हा लेबर ऑफिसचा गलतानपणा, या ठिकाणच्या सुरक्षा अधिकाऱ्यांचा गलतानपणा आणि केवळ आमच्या सुरक्षा रक्षकांना हा त्रास होतो, म्हणून हे आंदोलन आम्हाला नाईलाजाने करावं लागलं। माननीय गीते साहेबांबरोबर माझं बोलणं झालं। गीते साहेब आज मुंबईला एका कार्यक्रमानिमित्त असल्यामुळे ही बैठक आजही या ठिकाणी होऊ शकली नाही, परंतु गीते साहेबांनी या ठिकाणी असिस्टंट लेबर कमिशनर DT पवार साहेब यांना देखील या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी आमचं निवेदन हे स्वीकारलेलं आहे। आणि गीते साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला 2 तारखेला या ठिकाणी 12:30 वाजता मीटिंग दिलेली आहे आणि त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे। या सुरक्षा रक्षक महासंघाचे म्हणजे सुरक्षा बोर्डाचे ते अधिकारी म्हणून, अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुमचे जे जे प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नावरती आपण योग्य तो आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। पहिल्यांदा आपण त्याच्यावर चर्चा करू आणि जे प्रश्न सुटण्यासारखे असतील ते आपण तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी आपल्याला आजच्या या उपोषण समयी आश्वासन दिलेलं आहे। तेव्हा आपण आजचं उपोषण जे आहे हे माननीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण तात्पुरता हा मागे घेतलेला आहे आणि 2 तारखेला जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये योग्य निर्णय न झाल्यास नाईलाजाने परत देखील आपल्याला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे। पुन्हा एकदा भारतीय मजदूर संघाच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा हर देश के हित में करेंगे काम, काम करेंगे पूरा दाम, हर देश के हित में करेंगे काम करेंगे पूरा दाम। और बीएमएस की क्या पहचान, त्याग तपस्या और बलिदान। और कौन बनाता हिंदुस्तान, भारत का मजदूर किसान, और कौन बनाता हिंदुस्तान, भारत का मजदूर किसान। और देशभक्त मजदूरों एक हो, एक हो, राष्ट्रभक्त मजदूरों एक हो, एक हो, देशभक्त मजदूरों एक हो, एक हो, राष्ट्रभक्त मजदूरों एक हो, एक हो, भारतीय मजदूर संघाचा जय हो। धन्यवाद। ओके।